लवंगी बाय, अगं का गेलीस इथनं? तुला थांबायला पाहिजे होतं काय मी? नाही, अगं तुझ्या आजूबाजूची माणसं सगळी राक्षस आहेत तिथं. गिधाडासारखं टोचून टोचून मारून टाकतील तुला. तू गेल्यापासून घर कसं वासाड वाटा लागले बघ. ये परत ये. लवंगी, लवंगी, लवंगी काय? नाही आहे घरात. किधर गई हो? माहित नाही. और तुमने उसे जाने दिया? मी अडवायचं होतं. हा, कशा पायी? सच बोल रहे हो ना? शोध, बाहेरच शोध, तिकडेच सापडेल. लवंगी बाई, भाला फेंक का मतलब जानती हो कि नहीं? नहीं। नहीं? कुमाजी राव, बताओ। भाला फेंकीचा मतलब है आगे जाने का नहीं। तो हमारे साथ आने का। चलो चलो। रास्ता छोड़ो मेरा। नहीं छोड़ेंगी। मैं कोंडा जी को बुलाऊंगी। कोंडा जी? क्या करेगा ये कोंडा जी? लवंगी भाई, हम तो सिर्फ हुजूर सिद्दी खैरियत के हुक्म की तामील कर रहे हैं, बस। हाँ, हुजूर का हुक्म है, आपको बुलाया है। मेरी तबीयत ठीक नहीं है, मैं बाद में आऊंगी। लवंगी भाई, हुजूर सिद्दी खैरियतचा हुक्म न पाळण्याचा परिणाम जानती हो ना? मैं कहता हूं सोच समझ के जवाब देना। मतलब बाद में कटकट नको। मुझे परेशान मत करो, मुझे जाने दो। मैं कोंडा जी के लिए कुछ जरूरी चीजें खरीदने जा रही हूँ। लवंगी भाई, कोंडा जी बाबा आजचा, उसके पहले हुजूर सिद्दी खैरियत, उनका अधिकार पहला, बाद में कोंडा जी बाबा। चलो। मैं नहीं आऊंगी। नहीं आओगी तो हम तुझे उठा के लेके जाएंगे। मुझे? तो तुम कौन सी रानी महारानी हो? तुम तो एक दासी हो, एक कनीज, और कनीज सबकी होती है। आणि तिनं सगळ्यातच कोंडाजीला बघायचं। ए, खबरदार, कोंडा जी को पता चला ना तो लवंगी भाई, ये कोंडा जी की दुहाई देना बंद करो। और ये कोंडा जी क्या लगा के रखा है? कोंडा जी कौन है? ये कोंडा जी किस झाड़ की पत्ती है? ये कोंडा जी, ये मत भूल,
ये कोंडा जी को जंजीरा पे मैं लेके आया और मेरी वजह से वो जंजीरा पर है, मेरी मेहरबानी है उस पर, और मेरी वजह से ही तुम्हें कोंडा जी मिला है। ये बात समझ। अब चुपचाप चल, वरना तुझे उठा के लेके जाएंगे। हाथ तो लगा के देखो। अरे हम तो हमारे धर्म के बहू बेटियों को नहीं छोड़ते। हम तो लक्ष्मीबाई को भी नहीं छोड़ते, तुम तो लवंगी हो। चलो चलो छोड़ो चलो मुझे। चलो चलो छोड़ो चलो 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 जल्दी चलो छोड़ो मुझे। चलो छोड़ो चलो चलो। छोड़ो मुझे। हुजूर देखिए ना, समझाइए इन्हें। छोड़ो, पागल हो क्या? छोड़ो, इतना भी नहीं जानते? खूबसूरती की कलाई पकड़ी नहीं जाती, खूबसूरती को अपने तलवे पर लेना सीखो। छोड़ो। लेकिन हुजूर, ये आपका हुक्म नहीं मान रही थी। फिर भी ऐसा नाजुक मामला हो तो उसे मुस्कुराहट की ताकत से हासिल करो, तलवार की ताकत से नहीं। लवंगी, अब ठीक हो ना? जी हुजूर। देखो लवंगी, किसी के पास जाना इसका मतलब ये तो नहीं ना हमसे दूर होना। हुजूर हम जब याद करते हैं तब तूफान की रफ्तार से आना जी हुजूर। अच्छा लगता है, और सिद्दी खैरियत याद करता है तो वजह होती है, और वजह यह है कि मेरा एक छोटा सा काम है जंजीरा की हिफाजत में। काम नेक हो तो ही करूंगी। नेकी तो जंजीरा की पहचान है ना? देखो लवंगी, बहुत दिनों से तुम जंजीरा के बाहर नहीं गए, इसलिए मैं तुम्हें एक मौका देना चाहता हूं। इसमें काम क्या है? काम नहीं, जिम्मेदारी। देखो लवंगी, तुम्हें रायगढ़ पर जाना है, संभाजी की सोच का पता लगाना है। जंजीरा में आजकल नए चेहरे दिखने लगे हैं। कपड़े वालों ने और व्यापारियों ने हमारे सिपाहियों का कत्ल किया है। ये बात दखल अंदाजी करने की नहीं, और भी सवाल है, उसके जवाब लाने हैं तुम्हें। मतलब जासूसी? बिल्कुल सही, जंजीरा की हिफाजत के लिए। जाओगी? गुस्ताखी माफ हुजूर, पर मैं नहीं जाऊंगी। जाना पड़ेगा लवंगी। खुदा के वास्ते मुझ पर रहम कीजिए, मैं नहीं जाऊंगी। मुझे जंजीरा से अलग मत कीजिए। पहली बार मुझे खुशी से जीने का मौका मिला है। कोंडा जी बाबा के साथ? हाँ, क्योंकि उन्होंने मुझे खिलौना नहीं, इंसान समझा है। लवंगी भाई, बहाना अच्छा है। बहाना नहीं, हकीकत है। हकीकत ये है कि तुम्हें मैंने पाल पोस कर बड़ा किया है। हकीकत ये है कि तुम पर मेरा एहसान है। हकीकत तो ये है कि तुम मेरी जमीन हो, दासी हो।
मग माझी कोण आहे ती? आदाब हुजूर. माझी बी दासीच आहे ती. तुम्ही असा कसा काही विचार केला माझ्याशिवाय तिच्या भल्या बुऱ्याचा? भर रस्त्यातनं उचलून आणल्या तिला. अरे अब्दुल्ला, बाद में कटकट नको हाय ना हो तुला? असा कसा काय गलथानपणा केलास रे लवंगीबाई बरोबर? मेरा हुक्म था. हुकुम द्यावा लागला का? असा काय गुन्हा झालता तिच्या हातनं? लेकिन मेरी मर्जी, मैंने बुलाया. कोई ऐतराज? कोंडाजी बाबा, शेवटी ती हुजुरांची अमानत. तुमच्या काय आयत्या पिठावर नुसत्या रेघोट्या. जंजीरा में मौजूद हर नई चीज, इंसान, जानवर, फूल, पत्थर, सब पर मेरा अधिकार है. मान्य आहे. पण माझी बी दासीच आहे ती. तुम्हीच तोप्यामध्ये दिली होती मला, आता माझी दासी आहे. तुम्हीच भेट दिली होती तुमच्या हातनं. दी हुई भेंट, तोहफा वापस भी लिया जा सकता है. लवंगीबाई आता माझी आहे, माझ्या एकट्याची. तुम्हारे अकेले की, फिर भी दासी है ना? दासी परस लय काहीतरी हाय माझ्यासाठी. पण लग्नाची बायको तर नाही ना? लग्नाचीच बायको हाय असं समज हवं तर अब्दुल्ला. समजायचं का खरंच लगीन करणार? लग्न करीन, मुहूर्त लावीन, पाठ लावीन, काय बी करीन, पर तिला अब्रुदारपणानं ठेवीन. हात जोडतो हुजूर. लवंगीबाईला रायगडावरती नगा पाठवसा. भैरजी नाईक म्हणजे शत्रूच्या हियारांचा कर्दन काळ हाय. त्याच्या नजरेतून नाही सुटणार ती. लवंगीबाई एवढी हुशार आणि चालाक नाही आहे. जर का गणित फसलं तर टकमक टोकावरनं लोटून देतील तिला. तुम्हाला बातमीच पाहिजे आहे ना? मग मला पाठवा. मी आज जातो आणि शंभूराजांच्या मनात काय हाय ते काढून तुमच्या पातूर पोचवतो. द्या हुकुम मला. वाटलं तर लवंगीबाईला द्या बराबर, पण तिला एकटीला नाही सोडणार. गुस्ताखी होते हुजूर, पण तुम्ही निस्ता हुकुम द्या. म्या जातो. ठीक कह रहा है कोंडा जी. लवंगी को स्वराज्य में भेजकर कुछ हासिल नहीं होगा.
आज फिर से आपने मेरी हिफाजत की, सबके सामने सीना तानकर खड़े हो गए। त्यात काय आहे? जे चूक आहे ते चूकच आहे. समोर कोणी बी असला तरी त्याला ते सांगणं हे आपलं कामच असतंय. सिद्धी बुरा मान जाते तो? तर काय, इथं मोर प्रत्यक्ष परमेश्वर जरी असता तरी आता वागलो तेच वागलो असतो म्या. ना काय बाई म्हणजे खेळणं वाटतंय वय? कुठनं बी घरातनं उचलून आणली, गुलाम केली, टाकली कोण? हा, नाही पटत आमासनी. अहो मावळं हाय आम्ही स्वराज्यातलं. थोरल्या महाराजांची शिकवण अशी वाया नाही जाऊ देणार. उनके हिसाब से तो वो ठीक ही थे। मैं उनकी गुलाम हूँ, मेरी परवरिश यहाँ हुई है, वो मुझे काम बोल सकते हैं। नाही, जे चूक आहे ते चूकच आहे. कैसे? त्यांनी तुम्हासनी भेट म्हणून दिली होती ना हो मला. झालं तर नाही का मागाय गेलो नव्हतो त्यांच्याकडे, मला द्या म्हणून. त्याने स्वतःहून दिल्या. इशय सपला. आता माझ्या भेटीचं काय करायचं ते म्या ठरवन. त्यांचा हक्क संपला तुमच्यावरनं. आणि एक लवंगीबाई, आयुष्यभर ध्यानात ठेवा आता, तुम्ही कुणाचं गुलाम नाही आणि कुणी तुमचा मालक नाही. या घरानं तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय. आता तुम्हाला काय करायचंय ते करा. कुणाला घाबरून राहायची गरज नाही आता तुम्हासनी. ये आपका बड़प्पन है। बडप्पन? बडप्पन नाही, माणूस पण आहे ती. अहो साधच वागलोय आम्ही. तुम्हासनी काय डोसक्यावर घेऊन नाचत नव्हतो. तुमच्या आजूबाजूला सगळे राक्षस माणसंच आहेत. साधं वागलं तरी बी तुम्हासनी बडप्पनच वाटतंय. अब आपके सामने इस घर में ऐसे रहना मुझसे नहीं हो रहा है। का? या काय खातोय हवंय तुला? का वाईट माणूस आहे? नहीं नहीं, ऐसे मत बोलो। खुदा कसम आप बहुत अच्छे हो, लेकिन आपकी अच्छाई से अब डर लगने लगा है। राजे, थाळा मांडला, जेवून घ्या. हो घेतो. थंड होईल मग, अन्नाची चव लागणार नाही. घ्या. राणीसाहेब, सध्या आम्हाला कोणतंच अन्न गोड लागत नाही. काय झालंय राजे? कसला विचार चाललाय? नाही, काही खास विचार नाही. राजे, तुम्हाला खोटं बोलता येत नाही आणि आमच्या समोर तर नाहीच नाही. तेही खरंच म्हणा. मग खरं काय आहे ते तरी सांगा आम्हाला. कसला विचार चाललाय? राणीसाहेब, सगळं नाही सांगता येणार, पण एवढंच सांगतो की इथून पुढे काही दिवस असं आरामात बसून जेवण करता येणार नाही. का बरं? आम्ही एका मोहिमेवर जातो आहोत. कधी? लवकरच. कोणती मोहीम? कोणाविरुद्ध? तुम्ही आम्हाला काहीच सांगणार नाही आहात का? राणीसाहेब, रागावू नका, पण ही मोहीम खूप गुप्त आहे. या मोहिमेवर असणाऱ्या लोकांच्या जीवाला खूप धोका आहे. म्हणूनच एवढी गुप्तता पाळतो आहोत आम्ही. अगदी तुम्हालाही सांगणार नाही आहोत. हा, पण त्याचा अर्थ तुमच्यावर अविश्वास आहे असा बिलकुल घेऊ नका. या मोहिमेचं स्वरूपच असं आहे की त्याची कुठेही वाच्यता करायची नाही अशी शपथ आम्ही आमच्या मनाला घातली. ठीक आहे, तसं असेल तर मग नका सांगू आम्हाला. राणीसाहेब, रागावू नका म्हणालो तरी रागावलात.
योग्य वेळ येताच आम्ही सांगू तुम्हाला, तेही सर्वात आधी.